वाटतं. आमची दुसरी साईड बघायला आले हे खूप मोठी ऑनरची गोष्ट आहे आमच्यासाठी. 7 जून नंतर आपण सगळं भेटतोय आणि लकीली सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता आपण माझं काम करतोय पॉझिटिव्ह गोष्ट ऑन लोकेशन करायचा प्रयत्न करतोय. एकदम जग जाहीर पब्लिश्ड आहे आमच्या रेराच्या साईटवर आणि आमच्या सगळे डिलिव्हर्ड प्रोजेक्ट्सवर. त्या 1 कोटी स्क्वेअर फीट नेक्स्ट इयर काय स्कोर करणार हे पास्टचे रिपोर्ट कार्ड समजतं. मी ते दाखवतो तुम्हाला. मी तेवढं काम केलंय. आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट तुम्ही विचारलं पाहिजे, एवढं काम करतो पण 2 गोष्टी तुम्हाला कमिट करू शकतो. आम्ही जर पेपरवर दिलंय तर आमचं कमिटमेंट आम्ही फेल करत नाही. आजपर्यंत झालं नाही. तुम्ही प्रे करा तुमचं पण नाही झालं पाहिजे. करावा. हां, प्रोजेक्ट मुंबईला पण असाच बनवावा. हां, जागा
खूप छान आहे त्यांचं जे हो काम करण्याची पद्धत, सगळ्या ज्या पण गोष्टी आहेत त्या खूप म्हणजे खूप क्लिअर आहेत. म्हणजे असं काहीच नाही की व्यवस्थित काही वाटलं नाही की कुठल्या गोष्टीला आपण नाव ठेवतो, असं तिथे काहीच जागा नव्हती. आणि म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट बघितला, प्रत्येक साईड व्यवस्थित बघितली, सगळ्या प्रकारे एकदम छान काम आहे त्यांचं. तर आम्हाला पण तीच आमची इच्छा आहे की आमचं पण जे प्रोजेक्ट मुंबईला ते करणार आहेत फर्स्ट, तर ते असंच खूप छान होऊन बेटर करतील. आम्हाला फुल शुअर गॅरंटी आहे की त्यांच्याकडून जे आमचं प्रोजेक्ट बनेल ते तेवढं सुंदर आणि तेवढं छान होईल की जेणेकरून त्यांचं जसं पुण्यामध्ये नाव आहे तसं मुंबईमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे त्यांचं नाव होईल आणि त्यांना अजून प्रोजेक्ट पण मिळतील. आणि आम्हाला काही थोडे चेंजेस हवे ते आम्ही त्यांच्याशी बोलू, ते सांगूच त्यांना. म्हणजे गृहिणी म्हटल्यावर प्रत्येकीचं थोडं वेगळं स्वप्न असतं किचनच्या बाबतीत, काय थोडे चेंजेस किंवा काय हवं ते एवढंच आम्हाला बोलायचं. बाकी तो ओव्हरऑल खूप छान आहे. किचन वगैरे पण खूपच छान आहे. मला तरी वाटते की मंत्राचं आता मुंबईत होणारा हे पहिलंच प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे ते सुंदर बांधतीलच, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण आता आमचा एवढ्या वर्षी इतका विश्वासघात झाला आहे की आम्हाला जोपर्यंत हातात माहीत नाही तोपर्यंत आम्ही काहीच बोलू शकत नाही या गोष्टींवर. माझंही तेच मत आहे की त्यांनी पण आजपर्यंत त्यांनी एवढं ते पुण्यामध्ये केले, ते प्रोजेक्ट आवडले आमचं काम पाहिजे ते. तसेच त्यांनी मुंबईमध्ये आमच्या इथे थोडी फार तसं केलेलं आम्हाला आवडेल. त्या मुंबईच्या आई पद्धती तसं करून दिल्यापेक्षा घरची त्याप्रमाणे त्याने तिथे मुंबईमध्ये सुद्धा मिळू शकतं. आम्ही आल्यापासून बघतोय, पुण्यामध्ये आल्यापासून किती 3-4 प्रोजेक्ट पाहिले इथे, पण एवढे सुंदर चांगले प्रोजेक्ट आम्हाला दाखवले. आणि खरोखर त्यांनी ना असेच आमचा पण मुंबईला पण असेच प्रोजेक्ट करावं त्यांनी. आणि जे काय लोक गेलेले होते ना त्यांचे आणि आमचे बरोबरच प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे त्यांनी आम्हाला आता सांगितलं. पण खरोखरच जे लोक विरोधक आहे ना, बोलताय ना, त्यांच्या विरोधक एकदम खुश व्हायला पाहिजे की आपलं हे प्रोजेक्ट बघून सगळे मग अगदी छान मस्त एवढं सुंदर केलं ना. आल्यापासून आम्ही बघतोय ना, खरंच प्रोजेक्ट छान केलं त्यांनी. आणि मंत्राचं खरंच मुंबईला नाव निघणार आहे आणि त्यांना प्रोजेक्ट इतके भरपूर मिळणार आहे आमचं प्रोजेक्ट बघून. बस त्यांनी करा हीच अपेक्षा आमची सर्वांची आहे. आम्ही सकाळी पुण्याला जे आलो, ज्या हेतूने आलो की मंत्राचं प्रोजेक्ट कोणत्या प्रकारे असेल ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो. आणि खरंच बघून आमचे मन समाधान. खूप मन समाधान झालं. कारण त्यांचं बघितलेलं काम, त्यांचं फिनिशिंग, किचन आणि इतर रूम खूप सुंदर बनवलेले आहे. आणि असंच प्रोजेक्ट आपल्या सरदारनगरला व्हावं हीच आमची इच्छा आहे. आणि जे जुनं ABCD जे काम आहे ते पण त्यांनी त्या प्रकारेच करावं हीच आमची इच्छा आहे. नमस्कार, मी जयश्री गिरे. आम्ही हे स्वप्न घेऊन आलो होतो की हे घर, आमचं स्वप्नातलं घर असं सुंदर आणि छान भेटावं. मंत्र्याकडून आमच्या खूप छान अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करतील हे मला पूर्ण खात्री आहे. त्या खात्रीनुसार आम्ही हेच स्वप्न पाहतोय की मंत्र्याकडे आम्ही आमच्या नजरेने आमचं घर असंच भेटावं. 3-4 आम्ही इथे प्रोजेक्ट बघितले, सर्व सुंदर वाटले. किचन सुंदर वाटली, लॉबी सुंदर वाटली, परत किचनला दिलेली गॅलरी आहे ती पण खूप सुंदर वाटली. तसं आम्हाला ते बोलले. मी त्याच्यावर विचार करतो, आम्ही याच्यावर खुश आहोत. आमचं ते जे काही ऐकतील आम्ही त्याच्यात खुश आहोत. आम्हाला आनंद वाटला. आम्ही खूप खुश होऊन परत इथून मुंबईला जातोय. आम्ही ह्याच स्वप्न घेऊन जातोय की हे स्वप्नातलं घर असंच आम्हाला भेटावं आणि समोरच्या लोकांना वाटावं आमच्यापेक्षा किती सुंदर घर भेटलं आणि किती लकी आहे. जेवढा आमचा वेळ गेला तो आमचा वेळ गेला नाही, तो आम्हाला त्याच्यापेक्षा खूप सुंदर भेटणार आहे. मी अशीच अपेक्षा करते आणि मंत्र्यांना खूप खूप शुभेच्छा देते की यांनी खूप छान आमचं काम करून दिलं. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आपण जसं जनरल बॉडीमध्ये म्हणालेलो की तशीच मंत्राची निवड झाल्यानंतर आपण त्यांनी जे प्रोजेक्ट्स केलेले आहेत ते प्रत्यक्ष बघणं, त्यांनी कशा प्रकारे प्रोजेक्ट्स केलेले आहेत पुण्यामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण पुण्यातले त्यांचे साईट्स बघायला आपण आलेलो आहोत. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, ही पूर्ण मंडळी आज या साईटवर त्याचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते बघण्यासाठी आलो प्रत्यक्षात आणि त्यातून आपल्यासाठी कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट होणार आहे त्या दृष्टिकोनातून देखील आपण हा विचार करतोय. तर ही सगळी मंडळी आली, त्यांनी स्वतःचा एक वेगळा अनुभव आहे. पण मला असं वाटतं की 2-3 मंडळी इथे आपल्या सोबत आहे. मी प्रकाश पारकर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं एक व्ह्यू शेअर करावा की त्यांना हे आजचं व्हिजिट बद्दल त्यांना काय वाटतं. नमस्कार आणि सगळे सभासद यांचं मी पुन्हा एक बार स्वागत करतो. कारण आजची ही व्हिजिट ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. कारण ही नुसती व्हिजिट नसून जे काय
आश्वासनं दिलेली आहेत मंत्राने, ही मंत्राने आश्वासनं दिलेली आहेत त्याची जवळजवळ 90% खात्री आपल्याला पडते त्याचं काम पाहिल्यावर. पण हे नुसतं तेवढ्याने झालेलं नाहीये, त्याच्या मागचं जे ग्राउंड वर्क आहे, हे ग्राउंड वर्क ज्यांनी केलं त्यांना त्याचं श्रेय देणं आवश्यक आहे. आणि हे ग्राउंड वर्क काल 1 किंवा 2 दिवसात झालेलं नाहीये, गेल्या 14 वर्षाचे परिश्रम आहेत त्याच्या मागे. आणि हे परिश्रम खरोखरच फलद्रूप झाले असे मी म्हणेन. आणि पुढच्या आपल्या वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा. आणि पुन्हा एक बार मंत्र्यांना पण शुभेच्छा. आपल्यासोबत कामतेकर साहेब पण आहेत, त्यांना देखील आपले मूलभूत मांडायचे त्यांनी देखील मांडावे. आज परेल साहेबांची टीम वर्क खरोखर काय बोलावं हे मला काही सुचत नाहीये. परंतु 3.5 वर्षात 2022 डिसेंबरला त्यांनी जे वचन सांगितलं होतं ते वचनाची पूर्ण कमिटीने पूर्णपणे पूर्तता केलेली आहे. जे काय त्यांनी सांगितलं ते आज मला असं वाटतं ईश्वरचरणी की त्यांना खरोखरच मी प्रार्थना करतो त्यांच्या मनोकामना की पूर्ण हो. आणि जे कमिटीने जे काय म्हणून आतापर्यंत जे काय मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ त्या देवीने आपल्या योगेश्वरी मातेने आणि दुर्गा देवी मातेने पूर्ण केलेलं आहे. त्यांच्या टीमला पहिल्या प्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी माझ्या विभागातील म्हणजे सर्वधनगर जे आता गृहनिर्माण संस्था आहे त्यामधून जे काही सदस्य आले, वयस्कर सदस्य आहेत, ते रोकडे माझे मित्र आहेत, ते सुद्धा मला वाटतं पुण्यावरून आले, असे बरेचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. मला असं वाटते मंत्रा साहेबांनी जे काय सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या बने साहेबांच्या सांगण्यामध्ये आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये काही फरक नाही. हा प्रोजेक्ट सर्वोदय नगरचा मुंबईमध्ये 1 क्रमांकचा होणार आहे. आणि बने साहेबांना आणि त्यांच्या टीमवर म्हणून एवढं सांगू इच्छितो, काही झालं तरी घाबरायचं नाही, परंतु हा प्रोजेक्ट पूर्णपणे करायचा आहे. आलेल्या संकटाला तोंड द्यायचं आहे आणि तुम्हाला जे लागेल मदत आम्ही सर्वजण उभे आहोत. कोणत्याही तऱ्हेची शंका बाळगायची नाही. परंतु ज्यांनी या लोकांनी जे काय म्हणून प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी तो करू नये. 14 वर्ष रामाचा वनवास या ठिकाणी भोगलेला आहे. या ठिकाणी क्वालिटी 100 ते 125 लोक हे देवज्ञा झालेले आहेत. त्यांचं स्वप्न जे आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि ते बने साहेब आणि बने साहेबांची टीम वर्क ते पूर्ण केलं तर त्यांना खरोखर श्रद्धांजली वाहिली अशी आपण होईल. एवढे बोलून मी संपवतो. जय महाराष्ट्र. आणि परत तुम्हाला एकदा माझ्या मनापासून माझ्या कुटुंबियांपासून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. एवढे बोलून मी शब्द सगळे जय महाराष्ट्र. आमचे वरिष्ठ कमिटी मेंबर जाधव साहेब देखील आपल्या सोबत आहेत. म्हणजे प्रत्येक कामांमध्ये एक मार्गदर्शक लागतो, तर आमचे सिनियर व्यक्तिमत्व आहे आणि अभिमान वाटतो की यंग पासून सिनियर पिढी आपल्या पूर्ण कमिटीमध्ये आहे आणि अशा सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा प्रवास करतोय. तर मला असं वाटतं की जाधव साहेब तुम्ही देखील आजचा जो पूर्ण प्रवास आहे किंवा या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला काही म्हणायचं सगळ्यांना नमस्कार. आपण सगळे या ठिकाणी आपुलकीने आलात, आनंदाने आलात, याबद्दल धन्यवाद. असेच सगळ्यांची साथ पाहिजे. आता आजच्या या कार्यक्रमाबद्दल सांगायचं तर अतिशय आपली जी अपेक्षा होती की मंत्रा हा आपला विजन कसा आहे, तो आपल्याला काय कसं देणार आहे याची आपण थोडीशी झलक बघितलेली आहे. आणि ते बघून आपल्याला थोडं समाधान वाटलंच असेल. आपल्याला प्रत्यक्ष काय मिळणार आहे ते काय वेगळं असेल, पण हे बघून सुद्धा आपल्याला फार समाधान वाटलं, मला तरी वाटलं. आणि ह्या गोष्टी आपण आपल्या इतर लोकांना, आपल्या बरोबरच्या लोकांना सुद्धा तुम्ही शेअर करा. थोडंसं पुढचं बोलायचं झालं तर हा प्रोजेक्ट खरं म्हणजे खड्ड्यात गेलेला होता. तो 1 वर्षात वर काढलेला आहे आणि कसा काढलेला आहे ह्याची कल्पना बऱ्याच लोकांना नसेल. हा जो दिवाळखोरीत गेलेला प्रोजेक्ट, दिवाळखोरीत म्हणजे पूर्वीच्या बिल्डरने असं सांगितलं की माझ्याकडे 1 पैसा नाही,
मी हा प्रोजेक्ट करू शकत नाही. मग ही केस NCLT कोर्टामध्ये गेली आणि NCLT कोर्ट असं आहे त्या ठिकाणी गेलेल्या केसेस हे 7, 8, 10 वर्ष त्याचा फायनल रिझल्ट येत नाही. पण आपली केस अशी आहे की एका वर्षात आपण ही केस आपण जिंकून आणलेली आहे. आपण खड्ड्यातून वर काढलेले आहोत आणि ह्याचं सगळं श्रेय आपले जे कमिटी अध्यक्ष आहेत, मनी साहेब आहेत, कमलेश आहेत, भास्करराव आहेत, त्याच्याबरोबर आमची आणि इतर कमिटी मेंबर आहेत, तुम्ही आहात, ह्याचं सगळ्यांचं श्रेय आणि आशीर्वाद आहे. म्हणून आज आपण इथपर्यंत आलो आहोत आणि पुढची आपली स्वप्न आहेत ते आपण चांगलीच बघणार आहोत. पहिलं आपलं घर भाडं, बाकी पार्किंग आणि बाकी काय अमेनिटीज असतील ते आपल्याला सगळ्या मिळणार आहेत. त्याबद्दल तुम्ही शंका बाळगू नका आणि आपल्याला 3, 3.5 जास्तीत असे 4 वर्षापर्यंत आपल्याला सगळ्यांना घरं मिळणार आहेत. हे आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे याची आपण खात्री बाळगूया. एवढं बोलून माझ्या विनंती करेन की हा पूर्ण जो प्रवास आहे त्यांनी त्याच्याबद्दल थोडंसं म्हणावं. त्याबद्दल पण मी स्पेशली वन्स अगेन मंत्राचे मनापासून आभार व्यक्त करेन. आमच्या पूर्ण टीमकडून जी काय अरेंजमेंट केली किंवा त्यांचा जो स्टाफ आपल्यासोबत होता त्यासाठी त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. विनंती करेन की त्यांनी त्यांचं पूर्ण करावं. म्हणजे आज ते नेतृत्व करतायत या पूर्ण प्रोजेक्टचं. मला असं वाटतं की आज आपण या प्रवासाच्या एका टप्प्याकडे आलो. तुमचं मत. नमस्कार. आपला हा जो मंत्रा प्रॉपर्टीज आणि डेव्हलपर्स हे जे आपले विकासक नवीन आणलेले आहेत त्यांचा जो प्रस्ताव आम्ही तुमच्यासमोर मांडला, तुम्ही ते प्लॅन पाहिलेला आहे आणि प्रस्तावही पाहिलेला आहे. पुढच्या 3.5 वर्षामध्ये आपल्याला सर्व सुखसोयीयुक्त असं घर देण्याचं त्यांचं वचन आहे आणि तसं आपण कागदोपत्री कायदेशीरपणे केलेलं आहे. आपल्या या सर्व प्रवासाचा एक भाग म्हणून आपण मंत्राने पुण्यामध्ये जे काय काम केलेलं आहे त्याचे जे प्रोजेक्ट आहेत ते आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघूया म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती आणि ती त्यांनी तात्काळ मान्य केली होती आणि तो आज दिवस उजाडला. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. मंत्राच्या कार्यपद्धतीबद्दल, क्वालिटीबद्दल, त्याच्या स्ट्रेंथबद्दल आम्हाला कधीही शंका नव्हती, परंतु आपल्या सर्व सभासदांना पुन्हा एकदा खात्री व्हावी म्हणून आज आपण इथे आलो. आज आपण त्यांचे 2 प्रोजेक्ट बघितले. मंत्रा सिलांज हा जो प्रोजेक्ट आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे. 250 फ्लॅट आहेत. साधारण 3 BHK 4 BHK म्हणजे 1100 ते 1350 स्क्वेअर फीटाचे जे फ्लॅट्स आहेत त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पार्किंग, ओडिएम आणि इतर ज्या अमेनिटीज आहेत त्या तुम्ही पाहिल्या असतील. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो मेफेअर हा मंत्राचा प्रोजेक्ट आहे. इथे 550 फ्लॅट्स आहेत. तिथे 250 फ्लॅटना ओसी मिळालेली आहे. तेही पाहिलं आपण. त्यांची एंट्रन्स लॉबी पाहिली, गेट पाहिलं, त्यांचे पार्किंगचे म्हणजे बेसमेंट पाहिलं, सर्व गोष्टी एंट्रन्स लॉबी पाहिली आणि एकंदर सगळं पाहिल्यानंतर जे आपल्याला त्यांनी कमिट केलेलं आहे जसं इथे डिलिव्हर केलेलं आहे याची खात्री आपल्याला आहे. तर मी आता जास्त बोलणार नाही. आम्ही तुम्हाला प्रस्ताव दाखवलेला आहे, प्लॅन दाखवलेला आहे. प्लॅन मंजूर झाल्यानंतर परत आपण कोणाला काही शंका असतील तर आपण ते बघू शकतो. पण आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात आणि उत्स्फूर्तपणे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मला खास धन्यवाद द्यायचे आहेत सारांशांना. आणि आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती असल्यासारखे आपल्या सगळ्यांची खेळीमेळीने वाटत होती आपल्याला. म्हणजे आपले ते डेव्हलपर आहेत असं कदाचित वाटलं नाही आणि आपल्या सगळ्या महिलांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घेतला, प्रश्न विचारले, माहिती करून घेतली, समाधान केलं. या बाबतीत सर्वांचे आभार. आणि मला आज समाधानाची एक बाब आहे की आपल्या लोकांचं कुठे नाराज नाही, कोणाच्या चेहऱ्यावरती एक अंत नाहीये की आपण कुठे चुकीचा निर्णय घेतलाय. तर आपण तुम्ही तर प्रत्यक्ष पाहिलंय, ते पाहू शकले नाही, त्यांच्यापर्यंत जाधव साहेब म्हणाला शेअर करा. आणि हा आपला प्रोजेक्ट म्हणजे उत्कृष्ट असा मुंबईतला, जसा कमलेश म्हणाला की इतर लोक येऊन तो पाहतील अशा प्रकारचा होईल, त्याबद्दल कोणतीही शंका नाही. मला सगळ्यांना शुभेच्छा आणि सर्व टीमला. मी मागच्या 8 दिवसामध्ये जास्त नव्हतो, इन्व्हॉल्व नव्हतो. कमलेश, आई, शालेकर, जाधव सर तुम्ही असतातच, तसं सतीश आपला आतिश आणि सगळ्या टीमने कोऑर्डिनेशन केलं, मला प्रत्यक्ष फोन केले. आनंदची नेहमीची आमची टीम आहेच. आम्ही डोळ्यात आहेत ते लोक आणि म्हणून हे सगळं शक्य होतं. म्हणजे कोणाची कोणी वाचू देत नाही, बबने नाही आहे, कमलेश नाही आहे, भाई नाही आहे, कुणीतरी उभा राहतो हे काम करतं आणि असंच आपल्याला करायचं आहे. तुमच्या सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा आहे.
महिलांकडून आमची सुनेती महिला आहेत, मी सगळ्यात स्त्री शक्तीचा आदर करतो आणि सन्मान करतो, कारण आतापर्यंत लढा तुमच्या जीवावरतीच आम्ही लढलोय. प्रत्यक्ष ग्राउंडवरती सगळ्यांना माहिती असेल इतिहास, आम्ही तिकडे असतात. तर तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असो आणि हा आपण प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण करू. कोणाच्या मध्ये शंका नसो, जे कोणी काही शंका असतील, क्लेश असतील, काय असतील, आपण त्यांची बोलून सर्व संपवूया आणि हा उत्कृष्ट असा प्रोजेक्ट करूया. सगळ्यांना धन्यवाद, शुभेच्छा. आणि आता